वरुण भाऊ नमस्कार. आज विजयराव तुम्ही तुमचे सहकारी एकत्र दिसताय. काल सोशल मीडियावर एकमेकाच्या विरोधामध्ये भांडत होतात. ही लोकशाही समजायचं का काय? भांडवायचे रे गेले. भांडण त्याच ठिकाणी होतं ज्या ठिकाणी विचारांना मोकळा वाव असतो. विजयरावांचं एक मत आहे, जे मत इतर अनेक सदस्यांना पटत नाही. त्या फक्त मतापुरता आमच्यामध्ये वाद आहेत, मतापुरता आमच्यामध्ये भांडण. विजय कुराड्यांचं कुठलं मत पटत नाही? जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊ नये असा तुमचा विरोध आहे. नेमकी भूमिका काय? विजय कुराड्यांचं म्हणणं आहे त्यांना पवार साहेबांच्या पक्षात घ्यावं आणि उमेदवारीबाबतचा निर्णय पवार साहेबांनी घ्यावा. उमेदवारी द्या नका देऊ हा पवार साहेबांचा अधिकार आहे. तुमची नेमकी भूमिका काय? विरोध केवळ माझा नाहीये, तर विरोध हा कार्यकर्त्यांचा आहे. बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांपासून जिल्हा परिषद पंचायत समिती पातळीवरच्या सर्व कार्यकर्त्यांचा, बाहेरच्या कुठल्याही आयात उमेदवार त्या कार्यकर्त्यांची भूमिका त्याच्याशी समरसून माझी भूमिका आहे. त्यांच्यापेक्षा वेगळी भूमिका कुठलीही मांडू शकत नाही. आयात म्हणजे वेगळ्या पक्ष, दुसऱ्या पक्ष घ्यायचं का नाही घ्यायचं नाही. तो निर्णय महाविकास आघाडीचा असेल, म्हणजे हा पण महाविकास आघाडीचा असेल, परंतु महायुतीतनं महाविकास आघाडीमध्ये घेऊ नये कार्यकर्त्यांची. साहेब माझा प्रश्न सरळ आहे. विद्यमान आमदार जर पवार साहेबांच्या पक्षामध्ये आले तर पवार साहेबांनी त्यांना घ्यावं का, किंवा तुमचा त्यांना नेमका विरोध का आहे? कार्यकर्त्यांची भूमिका ही कार्यकर्त्यांनी आणि कार्यकर्त्यांचे जे जिल्हा परिषद पातळीवर. साहेब बेनकेंना पवार साहेबांनी पक्षात घ्यावं म्हणून तुम्ही बारामतीला गेले होते. बारामतीला पक्षात घ्यावं म्हणून नव्हतं गेलं, विरोध करायला गेले. त्या पक्षाचे अनेक कार्यकर्ते नाही, साधारणतः 20 ते 25 कार्यकर्ते होते. त्याच्यापैकी 7 ते 8 कार्यकर्ते बारामतीला जाणार होते. जात असताना काही दिशाभूल किंवा काही विनंती करून किंवा चुकीच्या पद्धतीने काही जणांना त्या ठिकाणी. दिशाभूलचा काय प्रश्न? त्याच्यामध्ये काय कोण कुकुला बाळ होतं का? नाही, तुम्ही पवार साहेबांकडे जाताना कार्यकर्त्यांमध्ये पक्षाचे कार्यकर्ते सूरज वासगे होते, विजय कुराडे होते, तुमचे वासगेंनी त्यांची भूमिका कालच जाहीर केलेली आहे. साहेब 15 दिवसांनी कालच म्हणजे पुढे काय फिसकटलं म्हणून? कोणाचं फिसकटलं काहीच नाहीये. तुमचे बेनके हे पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांना भेटतायत जिल्हा परिषद पातळीवर. साहेब लोकशाही आहे, ते तालुक्याचे आमदार आहे, भेटणं चूक काय? म्हणजे तुम्हाला भेटू शकतात, तुम्ही त्यांना भेटू शकतात, कोल्हे साहेबांना भेटू शकतात. लोकशाही आहे. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कुठलंही काम करायला त्यांना कुठलीही मुभा आहे. परंतु पक्षाच्या पातळीवर देखील आमची एक आचारसंहिता, एक तत्व, काही बंधन आहे. आपण आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी तिकीट मागावं हा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक अलिखित प्रोटोकॉल असतो, अलिखित आचारसंहिता असते. तुमचे पक्षाचे तालुका अध्यक्ष सुद्धा इच्छुक आहेत, मग प्रोटोकॉल कुठे गेला? तालुका अध्यक्ष इच्छुक असायला गैर काहीच नाहीये. तालुका अध्यक्ष इच्छुक का नसावेत? ती चूक असू देत वाणी साहेब. शरद पवारांच्या विरोधामध्ये अतुल बेनकेंनी लोकसभेमध्ये भूमिका घेतली म्हणून त्यांना पक्षामध्ये घेऊ नका असा सूर कदाचित त्यांचा असेल. पण त्या पवार साहेबांनी जर अतुल बेनकेंना पक्षामध्ये घेतलं तर तो सूर मावळला पाहिजे. पवार साहेब बॉस इज ऑलवेज राईट. ऑफकोर्स त्या पवार साहेबांनी जर बेनकेंना घेतलं तर तो विरोध मावळला गेला पाहिजे. ही गोष्ट अत्यंत नैसर्गिक आहे. पण असं कोणाला जबरदस्ती बारामतीला कोणी नेलंय असं काही घडलं नव्हतं. मला तोच वरुण भाऊला आम्ही शिवाय म्हणजे न्यायच्या आपल्या यादीत ते नव्हते, त्याचं नाव आमच्याकडे नव्हतं, पण ते म्हणाले की मला यायचे. आणि त्यांनी स्वतः खासदार साहेबांना फोन केला. खासदार साहेबांचा कार्यक्रम मला वाटतं एका हॉस्पिटल उद्घाटन त्या शिरूरला होतं, तिथं त्यांनी भेटायला ठरलं होतं. पण टाइम त्यांचा कुठला मिसमॅच झाला आणि पवार साहेबांची वेळ भेटण्याची जवळ आली होती म्हणून ते बारामतीला आले. बारामतीला पवार साहेबांच्या समोर जे बोललं गेलं त्याचे साक्षीदार आहेत. बेनकेंना पवार साहेब नेमकं काय म्हणाले आता खरं लोकांपुढे येऊ द्या. पवार साहेबांनी ज्यावेळी सर्व पहिली गोष्ट म्हणजे हे मी क्लिअर करतो का त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 20 ते 25 कार्यकर्त्यांपैकी केवळ 5 ते 6 कार्यकर्ते हे शरदचंद्र पवार गटाचे होते. उर्वरित कार्यकर्ते म्हणजे कमी नाही. दादा नव्हते, जास्त होते. माझ्याकडे यादी आहे, मी नावं सांगतो. माझ्याकडे यादी आहे. चला तुम्ही नावं सांगा. नावं सांगून मला उगाच कुणाचं हे करायचं नाहीये. त्याची आमच्याकडे यादी आहे. 6-7 कार्यकर्ते. मी म्हणतो एक जण होता काय म्हटले तेव्हा तर अनेक अजित पवार गटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी. जाऊ द्या, ऐकत आपण सगळे अजित पवार गटाचे. सर त्यांना बोलू द्या, वरुण भाऊंना बोलू द्या. वरुण भुजबळ बोला. मी बोला, पण मुद्दा हा त्याच्यावर बोला.
जे थेट बोला. बहुसंख्य पद्धतीने अजितदादा पवार गटाचे जे कार्यकर्ते होते त्यांनी भूमिका ही मांडली की आम्ही कुठेही खासदार साहेबांच्या प्रचारात कमी पडलो नाही. त्यांना योग्य पद्धतीने आणि खूप चांगल्या पद्धतीने मताधिक्य दिलं, लीड दिलं. परंतु आमदार आणि खासदारांची टचअप हे तुम्ही करून द्यावं अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली. त्यावेळेस पवार साहेबांनी आमदारांनी जी काही निवडणूक काळात केलेली वक्तव्य आणि त्यानंतर लोकांमध्ये उमटलेली प्रतिक्रिया याच्यावर पवार साहेबांनी तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली. नाराजी अशा शब्दात व्यक्त केली की तुमचे आमदार काय बोललेत, उमेदवारावर तर बोललेत पण ते माझ्यावर देखील बोलले. हे तुम्ही बघितलं का? तुम्हाला माहिती आहे का? नसेल बघितलं तर तुम्ही माहिती करून घ्या. हे पवार साहेबांनी स्पष्ट भाषेमध्ये समोर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना सांगितलं. साहेबांनी असं म्हटल्यावर मी असं म्हणालो. 2 मिनिटं. त्यानंतर सरांनी साहेबांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. प्रयत्न नाही, साहेबांनी त्यानंतर अतुल बेनके यांना घेऊन येण्यासाठी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांना मुंबईला सिल्वर ओकला पहिला जिल्हा भेटा म्हणले. तुमचं जे म्हणणं आहे ते जिल्ह्याच्या अध्यक्षांना तुम्ही द्या आणि अतुल बेनके यांना घेऊन मुंबईला या. पवार साहेब म्हणाले अतुल बेनकेंना माझ्याकडे घेऊन या. हो, घेऊन या असं म्हणत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.